आज आपल्या वर्गातील दीप्ती विनोद कसबे चा आपण प्रकट वाचून घेणार आहोत. ती किती अस्खलितपणे वाचतीये हे तुम्हाला समजेलच. फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. इतक्या पूर्वीची की त्या काळी माझं जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमुळं खाऊन पोट भरत असे. शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे. त्याला अन्न शिजून किंवा भाजून खाणं हे माहीत नव्हतं. इतकंच काय, पण तो कंदमुळं खाताना असे तीही तशीच अळली. म्हणजे मिठाशिवाय आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकणार नाही, पण त्या काळी मीठ म्हणजे हेही त्याला ठाऊक नव्हतं. एके दिवशी असंच जंगलामध्ये भटकताना एका अधिमानवानं काही हरणांना ठराविक जागी एका झाडाच्या बुंध्यापाशी असणाऱ्या दगडांना चाटताना बघितलं. बरेच दिवस त्यानं या गोष्टीचं निरीक्षण केलं. त्याला खूप आश्चर्य वाटलं. मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं. काय असेल बरं हे? ही हरणं रोज का बरं या जागी हे दगड चाटतात? आपणही बघूयात का चाटून? त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं